सोशल मीडियावरील रील पाहून तलवारीने युद्ध करण्याचा सराव करताना एका मुलाच्या हातून स्वतःच्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी स्किझोफ्रेनियाने ग्रस्त असलेल्या भावाविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। धरणांमधील पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत पुरवण्यासाठी ठाणे जिल्ह्यात 1 मे पासून आठवड्यातून 1 दिवस 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाई टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने ही पाणी कपात लागू केली आहे। भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे लग्नाहून परतणाऱ्या मारुती व्हॅनला ट्रकने धडक दिल्याने 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भाजपच्या जनाक्रोश मोर्चावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संताप व्यक्त करणाऱ्या महिलेविरोधात झेन सदावर्ते यांनी वरळी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसतात। महाराष्ट्रात 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असून भाषा न येणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला आहे। या निर्णयाला युनियनने विरोध दर्शवत 4 मे पासून संपाचा इशारा दिला असून मनसेने मराठी सक्तीचे समर्थन केलंय। कमी पटसंख्येमुळे राज्यातील अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमधील 30,000 शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार आली आहे। शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू केल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। राज्यात एकाच वेळी उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचे दुहेरी संकट असून विदर्भ कोकणात उष्णतेचा तर मराठवाड्यात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलंय। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रथमच ट्रॅप कॅमेरामध्ये ब्लॅक पॅन्थरचे दर्शन झाले असून वन विभागाने याला अधिकृत दुजोरा दिला आहे। पश्चिम घाटातील या दुर्मिळ वन्यजीवाच्या अस्तित्वामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे। महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात 700 फूट खोल दरीत दुचाकी कोसळून वाई येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झालाय। पाऊस आणि धुक्यामुळे मदत कार्यात अडथळे येत असून बचाव पथकाने महिलेचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू ठेवलंय। आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशकाला फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होत आहे। या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या वादाला तोंड फुटलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देश उन्नती। नमस्कार।